कारभारी लय दुखतंय हा बरं नाही वाटत हा गोळी बी खाल्ली नाही वाटत अजून उठून बसू वाटत ना मला थोडं गोळी गोळी खाऊस तर ती उठ 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 बस मी पाणी आणतो पाणी आणतो पाणी आणतो अगं अगं उठ मी पाणी आणलं तुझ्यासाठी उठ 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 लय दुखत घे बरं वाटत लय कडू आहे गोळे गोळ्या कडूच असतात आजारपणात ह्या सगळ्या गोळ्या आपल्याला पचवाव्या लागतात तुझ्या किडण्या तू नाही खराब आहे मस्त मी वन वन भटकतोय फिरतोय पण पैशाची काय जुळाजुळव होत नाही राहू द्या अहो पैसा तरी कुठून आणणार तुम्ही जाऊ द्या मरू द्या मला मी काय सुख दिलंय तुम्हाला डॉक्टरला विचारलं माझी किडनी चालेल का ती म्हणत्या तुमची किडनी नाही चालणार बाबा तुमची किडनी नाही चालणार नको मला अगं तू जर असं मला अर्ध्यावर सोडून जर गेली तर कसं होईल का माझं नाही नाही मला काहीतरी केलं पाहिजे तुझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं विचार नका करू तुम्ही असं विचार केला की पोरांनी काय विचार करायचा पोरांसाठी तरी तुम्हाला नको नको करायचंय नको मी माझं कर्तव्य आहे ना माझ्या जर पत्नीला मदत केली पाहिजे मी करतो काहीतरी मळ्यात जाऊन येतो थोडं औषध मारतो आपल्या मिरच्या आहेत त्या मिरच्या रोग पडलाय थोडं औषध मारतो आणि मग सावकाराकडे जाऊन येतो सावकार काय पैसे देतो का बघतो किती कर्ज काढणार आहे माझ्या दवाखान्यासाठी बस करा आता मला नाही इच्छा जगायची अगं राहिलाय ते एक तुकडा तो गेला तरी चालेल पण नाही तुला सोडून तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत मला कधीच सोडायचं नाही तू आराम कर बर जरा थोडा आराम कर आलो मी देवा अरे काय यांना सुचते रे कर्ज काढते आता राहिलेला तुकडा सुद्धा विकायला निघाले तुकडा विकला तर नंतर काय खाते आता आलो मी मळ्यात औषध मारून आणि मग सावकारकडे जाऊन येतो एक काम करा तुकडा विकायचं काही डोक्यात आणू नका नाही नाही तू नको काळजी करू मी आलो आता औषध फवारून येतो औषध फवारून पटकन सावकाराकडे पाहिजे मला तुला महिना भरून गेला ना कधी देणार व्याज तू पैसे देताना मी काय सांगितलं होतं माझं व्याज मला टायमाला पाहिजे बाकीचं घेणं देणं नाही व्याज तू व्याज तसलं बाकीचं नाही सांगायचं म्हणून मला आज नाही उद्या नाही किती वेळात येतो हे सांग मला 3 वाजेपर्यंत मला माझं व्याज आलं पाहिजे
मला बाकीचं घेणं देणं. पैसे घेताना किती गोड बोलतात तुम्ही, आम्ही असं करू तसं करू, आणि मग व्याज द्यायला काय होतं, हाताबायला कापड सुटतं का तुमच्या? हा ठेव, हा 3 वाजेपर्यंत ये. सावकार आता मला फोन लावतोय. हॅलो, अरे सदा ते व्याज नाही दिलं मला. मी सांगितले ना पैसे देताना तुम्ही काय सांगतात, गोड बोलतात. मला व्याज पाहिजेत म्हणजे पाहिजेत, आत्ताच्या आता मला ते व्याज पाहिजे. मला बाकीच घेणार नाही, मी फक्त व्याजाशी मतलब आहे माझं. महिना भरला की व्याज. हा हा, काय काम आहे? माझ्या मंडळीच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या आहेत. मग मी काय करू, काय झालं तर? तिला किडण्या बसवायच्यात. सावकार मला पैसे लागत होते 5 पहिले 1,00,000 रुपये दिले, त्याचे व्याज दिले. अजून 4 महिने झाले. नाही दिले, देतो ना मी. 4 महिने झाले, दारात तरी आला का तू? नाही आलो. अहो माझी कारभारी ना आज नाही नाही, ते अजिबात नाही. तिकडे लांब सरून बोल. दवाखान्यात आहे. तिच्या दवाखान्यातून आता आणली. तिच्या किडण्या टाकायच्या, एक तरी किडनी टाकावं लागत. मग मी काय करू? त्यासाठी मला पैसे लागत होते. पहिले पैशाचं व्याज दिलाय का तू 4 महिन्याचं? मला याचं उत्तर द्या आधी. सावकार वाटल्यास 1 एकर जमीन आहे ना, ती गहाण ठेवतो, पण मला 5 लाख रुपये द्या. मला सांग. नाही सावकार, तेवढा तुकडा आहे मला पोट नाही, भरायला. हा? घाण मी तसले तर घाण कामं करीतच नाही. ते घाण म्हणजे घाण झालं. नाही. मला विकत घेत असलं तर सांग, तुला 5 नाही 7 लाख देतो. नाही नाही, त्या जमीन नाही विकू शकत. नाही मग तुला मी 1 रुपया बी देणार नाही. तारण म्हणून मी जमीन तुमच्या नाही, नाही. तो, पण मला 5 लाख रुपये द्या सावकार. त्यासला व्यवहार करीत नाही मी. आता सांगितलं तुला, तर जमीन विकत देत असला तर तुला 5 नाही 7 लाख देतो मी. माझ्या कारभारीसाठी नाही नाही, चला मला भाऊ. बोलू नका हो. 5 लाख रुपये द्या. पहिलेच तर पैसे दिले, कोणत्या दारावर तुला पैसे द्यायचे होते? विकत जमीन देत असलं तर आहे बघ. नाही, विकत नाही. चल निघ मग आता, निघ. विकत नाही. नाही नाही नाही, आता पैसा भेटणार नाही माझ्यावर. चल निघ. अरे देवा, कुठ्या सुट्या द्यायचं आणि पैसे मागायचं, पहिलेच पैसे घेणं नाही देणं नाही. राम राम. राम राम साहेब. हा बोला, काय? तू म्हणले होते ना पैसे देतो. हा देतो म्हणलं ना. किती लागते तुला? मला ते 1.5 लाख. अरे तर ते आत्ता झालं होतं ते, माझ्या बायकोच्या किडण्या फेल झाल्यात आणि पैसे दे, पहिलेच दिलेलेच पैसे द्यायना. आणि आता मी म्हणलं वावर खरेदी करून देतो, नाही म्हणतो घाण ठेवतो. आता आले ती म्हातार गेलेले काय. हा तू सांग ना, जमीन अशी घाण खरेदी करून ही कोणत्या बाबा परवड्याची? विकत घेतली नाही टेन्शन नाही, जमीन आपल्या नाव. त्या म्हातारीच्या किडनीच खराब झाल्या. मग त्याला पोराला काय होतं सांगायला, की ते पोरग कामाला आहे त्याचं उच्च शिक्षणाला, सर्व्हिसला आहे कुठेतरी ती. पोरगा काय. हा मग पोराला फोन करून सांगा, बोलून घ्यावा. उठ सुट द्यायचं माझ्याकडे, ती पैसे पहिल्याच पैसे व्याज नाही, त्याचं काय अजून ठाव ठिकाणा नाही. जाऊ दे ते काय असू, हम्म. पण द्या मला पैसे मला. हा तुला देईल, उद्या सकाळी येऊन घेऊन जा. उद्या सकाळी. हा हा पण असं फसताव नका देऊ. नाही तुला नाही फसवणार, पण त्याला पहिलेच पैसे त्याने काय केलं म्हणलं, त्याला कुठून द्यायचे परत? येतो मग सकाळी. हा ये सकाळची बारी. आपला धंदा सावकारकीचा म्हणलं, फक्त आपल्याला इमानदारी दिसलं पैसे द्यायचे. पहिले नाही दिले की दुसऱ्या पैशाला लाथाडून लावायचं. चला आपलं. झोप लागली का ग? बरं आहे का? गोळी खाल्ल्या बरं वाटलं का? हा थोडं हा? झोप लागली गोळी खाल्ल्या. गेलतो मी सावकाराकडे. हा. सावकाराला म्हणलं, सावकार 5 लाख रुपये द्या मला दवाखान्यात. तुम्हाला सांगितले ना, नका मागू कुणाला पैसे. अजून किती कर्ज काढणार आहे माझ्यासाठी? हा म्हणलं काय करते. हा एक तर आपल्याला लेकराला कळून द्यायचं नाही. त्याला सांगू नका, नाही 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 नाही. त्याला सांगू नका. आणि सावकाराला म्हणलं, सावकार म्हणतो काय तारण? म्हणलं जमीन ठेवतो मी तुमच्याकडे. अहो, तुम्ही नाही गहाण ठेवतो म्हणलं तारण. कशाला अहो, सोडणं होणार आहे का पण जमीन? तो म्हणतो की विकत देत असलं तर मी पैसे देतो. म्हणलं, नको, आता तेवढा नंतर सोन्याचा- जगणार कसं तुम्ही? खावणार पिणार कशावर? त्याच्यावरच आपलं चाललंय घर. अगं मग तुझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. अहो, काय करताय काय या माझ्या जीवनाला अर्थ आहे का तुझ्यासाठी जर मी काय करीत नसलं तर? तुम्ही? रडताय कशाला? तुम्ही रडले तुम्ही जगन का सांगा? हाय 4 दिवस ते पण मी जगू शकणार नाही. अगं कोणी मी म्हणेन ना, बायकोसाठी काय केलं नवऱ्यानी? रडू नका हो तुम्ही रडू नका. नाही नाही, मला काहीतरी कठोर निर्णय घ्यावा लागत तुझ्यासाठी. पण तुला जगवलं पाहिजे. असं नका करू. तुला जगवलं पाहिजे.
माझ्या दुखण्या पायी तुम्ही भिकारी नाही, झाले नाही, अजून नाही. काही नका मी विकू आता नका. ठरवलंय ती जमीन गेली तरी चालेल, पण तुला नाही मी किडनॅप बसवणार. किडनॅप टाकून आणणार दवाखान्यातून. नको मला ती जमीन, अहो, मला नाही मला तू पाहिजे. माझ्या लेकरांसाठी तू पाहिजे, माझ्यासाठी तू पाहिजे. मी काय सुख नाही दिलं तुम्हाला. नको असं म्हणू. माझ्यामुळे भिकेला लागले तुम्ही. अगं हे ईश्वराने बांधलेल्या गाठी आपण एकमेकाला समजून नाही घ्यायचं. बरे आहे का मावशी? बरे आहे तुमचं आता? त्याच्याचं बरं आहे. नाही देवा तसं मला बरं आहे गेले बाबा. उचलून, देव उचलून दे, मला नाही जायचं. मावशीचं दुःख आहे म्हणून तो आलोय मी. सावकाराकडे गेलतो, म्हणलं सावकार जमीन गहाण ठेवतो, पण मला 5 लाख रुपये द्या. पहिली त्यांची 1 लाख रुपये. तुम्ही तरी सांगा समजून. अहो, त्याला जमिनीच्या काय? विकत येत असलं तर बोल, त्याचं चालायला ढकलून दिलं मला. देवदासाठी की होईन सगळं व्यवस्थित, तुम्ही स्थिर राहता. मावशी बरं वाटतं पण तुम्हाला? नाही, बरं आहे ना? नाही, नाही नाही, पण तुम्ही पोराला कळवलं का? नाही, 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 नाही नाही, त्याला नाही, कळवू नका. त्याला कळवायचं नाही. त्याचा लय जीव आहे माझ्यात. त्याला कळलं ना तर ते लगेच धावत पळत येऊन त्याची किडनी देईन मला. असं कसं? तुमचा मुलगा आहे तो. नाही, तुमच्या पाया नाही, पडते आहे. त्याला त्याच्या सांगू डोळ्यात नका. तुम्हाला पाहू द्या तरी. अरे बाबा, आम्ही आज उद्या नाही. आणि तुम्ही त्याला पाहिजे तर तुमचं अरे नीट होता ना तुम्ही. त्याला आयुष्य काढायचंय, आमचं करायचं हा. नाही नाही, माझ्या बायकोला मी जगावणार. पोराची किडनी नाही काढून देणार मी. हा, पोराची किडनी नाही काढून देणार. त्याला सांगू नको नका. नको नको. त्याला हा? सांगू मी नका. मी तुकडं म्हणतोय, हा, मी त्याला फोन करून बोलून घेतलं नको नको, कशाला तो येईल. सांगितलं त्याला? तो येईल, उद्या अहो, परवा येईल. कशाला सांगितलं? नाही बरं. मी आह, आता त्या सावकाराला जमीन देणार, पण माझ्या कारभारणीच्या दोन्ही किडण्या टाकून आणणार. अहो, जाऊ द्या. तुम्ही येडापणा 2 रुपये करू कमी. नका. माझं पण ऐका. माझ्या कारभारीने मी जगावणार. अहो, माझं ऐका. जगवा. तुम्ही येडापणा नका करू नाही ह्यो. नाही, तू काळजी नको करू. तू अहो, काळजी मग नको करू. पोराला काय सांगणार? नाही, नाही, काय पोराला नाही. जमिनीतले? पोराला नाही अहो, सांगायचं. जमिनीचं काय सांगणार नाही नाही त्याला? नाही, पोराला सांगायचं घाण ठेवली, अजिबात कळून द्यायचं नाही. तुम्ही पण जेवढं नाही हा? अहो, कुठे बा सकाळपासून मळ्यातून औषध फवारून आलो. ही गोळी दिली तिला, औषध फवारायला गेलो. इथून आलो सावकाराकडे गेलो. सावकाराकडून आलो. ते राहू द्या सगळं आता. तुम्ही एक करा आता. हा. मावशींना बी जेवण माझ्या घरून घेऊन येईन आणि तुम्ही जेवायचा आला माझ्या संग. नाही, बरं तुम्ही नाही, थोडं नाही. घरात. कशाला त्रास घेता? मावशी तुम्हाला डबा पाठवून देतो आणि यांना बी जेवण घालता. चला उठा बरे तुम्ही. अरे देवा, सावकाराकडे जाऊ नका. हा? सावकाराकडे जाऊ नका. नाही नाही, माझ्या घरी जेवण करायला येतो त्यांना आणि तुम्हाला डबा घेऊन येतो. हा? सावकाराकडे नका जाऊ. तोवर आराम करा तुम्ही. हा चला. येऊ का मी? हा 2 घास खातो आणि लगेच येतो. सावकाराकडे तुला बी 2 घास खाऊ घालतो. हा? सावकाराकडे नका जाऊ. हा, तुम्ही आराम करा तो. सावकाराकडे नका जाऊ. माझ्यासाठी नका खास्त खाऊ. हे गेलेत सावकाराकडे. जमीन गहाण ठेवायला का विकायला. आणि पोरग बी येणार आहे माझं. पोराला जर कळलं किडनी फेल आहे, माझं पोरग मला 2 किडनी देईन. आणि नवरा बी जमिनी टाकत. दोघांना दुःखात आणि संकटात घालण्यापेक्षा देवा माझा जगून काय फायदा आहे रे. जिवंतपणे मी त्यांना दुःखात नाही बघू शकत. नाही बघू शकत. देवा मला माफ कर. अहो मला माफ करा. पोरा मला माफ कर. पण मी
जाता जाता तुम्हाला दुःख देऊन नाही जाऊ शकत रे. एवढं मोठं वजन तुमच्यावर नाही टाकू शकत. अरे पोरा, तू माझा जीव आहेस र. माझं काय झालं की तू जर मला किडनी दिली तर तू आदवशील. असं पण माझा जगून फायदा काय? तुझा बाप लय कर्जात बुडाले रे माझ्यासाठी. मला हा निर्णय घ्यावा लागेल. अगं अगं हो, किती भाकरी बांधून दिल्यात. आता उठ उठ दोन घास का. अगं शेजारी पाजारी लय चांगले आहेत ग आपले. उठ उठ हे, पटापट दोन घास का. उठ उठ उठ. अगं किती किती आवडीने दिल्या का. उठ. अगं उठ 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 ना उठ ना उठ ना. कारभारने कारभारने उठ ना. कारभारने कारभारने खाना खाना. कारभारने काय तू औषध फेरी. अगं राधा 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 काय केलं ग. राधा मला सोडून गेली ग तू राधा. कोण सामान्य तुला औषधाची वाटली. अरे कर्मा अरे कर्मा. सकाळी औषध फवारायला गेलो त्याच्यातलं राहिलेलं औषध पिली. कसं सगळा योगायोग आला ग. सगळा योगायोग आला. काय राहिला आई? काय झालं काय झालं सांगा ना. अरे आई औषध पळून गेली रे. औषध कुठं ठेवलं होतं? अरे बाबा कसं काय झालं हे सांगा मला. काय झालं काय सांगायचं. सकाळी मळ्यात गेलं औषध फवारायला. थोडं औषध उरलं होत. तिथून सावकाराकडे गेलत पैशाला. काय झालं सावकारापर्यंत जाण्याचं काय कामाला सांगा मला. अरे बाबा तुझ्या आईच्या किडण्या दोन्ही अहो पण मला तुम्ही सांगितलं कराय आईने सांगितलंच काय मला. मी तुमचा बापा पाच पोरग आहे ना आहे बाबा. तुमचं समजलं मला तुम्ही. अरे आई म्हणायची काही झालं तरी माझ्या पोराला सांगू नका. पोराला सांगू नका. अहो पण मी माझी किडनी दिली एक तरी एकाची आई. अरे म्हणलं तुझी किडनी घ्यायची नव्हती म्हणलं आईने जीव दिला रे. तुम्हाला ही सुद्धा कळलं नाही दवाखान्यात सावकाराचं काय बाबा. कळवायचंच नव्हतं रे. मला कळवायचंच नव्हतं. परत झालं तुम्ही मला सांगितलं की नाही हो. तुझी किडनी नको आणि जमीन विकायला नको म्हणून तुझ्या आईने त्याग केला रे. मोठा त्याग केला. सांगायचं काम होतं बाबाला. काय झालं तुम्हाला? बघा ना काय झाले बघा ना. औषध घेतलं. औषध काय केलं. अरे मला कुठं माझ्या स्वयंपाक करून
सोडून देऊ का रे मावशी तुझ्या गेली सांगितलंय तुम्ही मला गेली मावशी. अरे तुला तर लेकराची कशी माया नाही आली तेव्हा तोंड भरून डोळे भरून तरी बघायचं होतं त्याच्या करतो कच्चा तुला गावातलं लेकराला सोडून एकदा तरी माझ्या बरं बोलली लागते माझी वाट बघायची आता ते काही बोलायला राजी का बाबाजी. या तुला कोणी सांगितलं मला सांग बरं, तुला कोणी सांगितलं? यांचा फोन आला होता म्हणले तुझे वडील सावकार अरे तुला सांगितलं होतं ना लेकराला सांगू नको म्हणून. तुम्ही सांगितलं नाही म्हणून मी फोन केला. मी काय काय त्यासाठी आलो होतो. आता शांत व्हा. अरे काय होणार आहे आता? अरे तुझे भाकर घास सुद्धा खाल्ला नाही रे. काय तिथं नशिबात तिथपर्यंत होत. येळ कधी चुकत नाही कोणाला. आबा शांत राहायचं आता. बघा आई सोडून गेली मला मावशी. अहो इथपर आलं झालं पण तरी मला आजारीच होते वाटतं त्या आजारी पण मला सांगितलं ना आजारी असून सुद्धा आबाने आजारीच होते. पण शेवटच्या याच्या टायमिंगला सांगितलं मला तिने यांनी फोन केला माहित झालंय. ही बाटली कसं काय औषध होती? सकाळी औषध फवारायला गेलतो मळ्यात, त्यातलं थोडं औषध उरलं होतं. तिथून आलो सावकाराकडे गेलो पैसे मागायला. काय कराय कोण नाही. मी म्हणलं चला बाबा तुम्ही जेवण करा आणि मावशीला डबा. हो का यांनी जेवण दिलं. ह्या भाकरी घेऊन आलो मी. ह्या भाकरी कोण खायचं या भाकरी आता? सांगा ना तुम्ही. हो तुम्ही सांगा ना. बोलाय माझ्या बरोबर आता नाही बोलायचं. असं बोलते कशा. अहो ही वेळ आता प्रत्येकावरच येते. काय आता इलाज नाही त्याला. पूजा आपण बी जाणार आहे. पण मला तुम्ही शेवटपर्यंत करायला सांगितलं. आज गेल्या गाठ घ्यायला बोलले तो शब्दात ते बोलले. लेकरा तुझ्यावर लय जीव होता रे आईचा. तरी मग सांगा मोठ्या तोंडाने सांगायचं तुला तुझ्या आईच्या दोन्ही किल्ल्या गेल्या. शांत बसा आता. झालं गेलं आता काय इलाज नाही त्या गोष्टीला. बसा आता तुम्ही जरा. आता पुढचं लागावं लागेल. तुम्ही मांडी द्या आई तुमची शेवटी. बसा इथं बसा मांडी द्या. बसा. काळजी तुम्ही. आम्ही 5-10 मिनिटात आलो. आम्ही येतो. तुम्ही मांडी मार्ग बघावं लागेल. चल रे. मांडी ते ठीक आहे. मांडी द्या मांडी तुम्ही. चल आपल्याला काय मला सोडून गेली टायमिंगला. तू मी येणार होतो. थोडा वेळ नाही दम निघाला तुला. थोडा वेळ दम नाही निघाला तुला. मी येणार होतो का नाही. थोडा वेळ माझ्यापर्यंत 2 शब्द बोलले असते. अरे मला सुद्धा नाही रे सांगितलं. बाबा तुम्ही मला सांगायच पाहिजे होतं. आईचं दुखते चुकलं बाबा माझं चुकलं. 2 शब्द बोललो असतो. आपल्या माणसाला सांगायलाच पाहिजे नव्हतं. माझी चूक झाली. कोणतंही दुःख लपून नाही ठेवलं पाहिजे. अहो एवढं त्याची वाच्यता झाली पाहिजे. सावकारा गेलो लाख रुपये आणले. परत सावकाराकडे गेलो जमिनीसाठी आईच्या दुखण्यासाठी पैसे घ्या. ती सांगितलं कराय हो मला. अरे बाबा इतकं मला तुम्ही तुला वाईट कळायला नको म्हणून या सगळ्या गोष्टी टाळल्या रे. आता काय करायचं हे सांगा बरं. हॅलो हा संजू भोसले बोलतोय ना. हा मी गोरे मामा आहे. हा तुझ्याच गावातला. तुला कळलं का काही? हा नाही. अरे तुझी आई आजारी आहे. हा तुला सांगतो. दोन्ही पण किडन्या गेल्यात. डॉक्टरनी सांगितलं मस्त पण तुमच्या वडिलाची काही किडनी चाला ना बरं का. तर मग डॉक्टर म्हणले त्यांचा जर मुलगा आला तर त्यांची किडनी चालेल. मग तुला यायला जमन ना. हा 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 मग उद्या काही परिस्थिती तू येऊन जा. काय होतंय ती मग सावकाराकडे गेले ते पैशा करता. पण सावकाराने त्यांना पैसे नाही दिले. काय ते त्यांना कुणीच मदत करेना. तू आल्याशिवाय काहीच व्हायचं नाही. हा मग तुझी किडनी चाला काय झाली. मुलाची किडनी आईला चालती. आता वडील देत होते पण आता त्यांचं वय झाले.
डॉक्टर म्हणले मग ती तुमची किडनी काढायची मला काय दिवस तुम्ही सुद्धा जगू शकता. हा 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 मग तातडीने ये बरं का, कारण तू घरचे नाही म्हणले का तुला काही, आता लांब असते मग म्हणले असेल नको त्याला काही सांगायला, इकडेच आपण करून घेऊ असं त्यांच्या डोक्यात असेल. हा नाही का त्यांना नाही जमलं ती तुझ्याशिवाय होणारच नाही. चालतंय मग लवकर निघू द्याच्याला. हा बर बर ठेवू का मग. हा ओके 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 ठीक आहे.